उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन। जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। सुनेत्रा पवार बारामतीमधील अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार। बारामतीमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा आज जनता दरबार। लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत, मोदींनी पाहावं, राऊतांची टीका। नोटबंदीनंतर लोक पुन्हा एकदा रांगेमध्ये उभी आहेत, प्रचारातून वेळ काढून मोदींनी जरा बाहेर फिरावं, राऊतांचा हल्लाबोल। मुंबईत गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक। मुंबादेवी विभागामधील विविध गॅस एजन्सींना मनसेकडून निवेदन। युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार। युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसची मोठी टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। गॅस टंचाईबाबत राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे निर्देश। 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचेही निर्देश। आखाती देशांमध्ये जाणाऱ्या भाज्यांची निर्यात ठप्प। 1681 कोटींचा व्यापार संकटात। आखाती देशांमध्ये लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला मोठी मागणी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वरण भाताच्या ऐवजी खिचडी दिली। गॅस टंचाईचा शाळांमध्येही परिणाम। मात्र गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलावा लागला। गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली महिलांची ऑनलाईन फसवणूक। डोंबिवलीमध्ये 2 दिवसामध्ये 2 महिलांची फसवणूक। सायबर चोरट्यांकडून दोघींना तब्बल 4 लाखांचा ऑनलाईन दंड। ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर। गॅस शिल्लक नसल्यामुळे हॉटेलचे मेन्यू अर्ध्यावर। हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार। ठाण्यातील 30% हॉटेल बंद। पुण्याच्या येरवाड्यामधील मनोरुग्णालयाच्या डीनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सध्या मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1200 जणांवर उपचार। मनोरुग्णालयाला वेळेमध्ये आहार मिळणं गरजेचं। रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक। डीननं लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख। आमदार रोहित पुण्यामध्ये एमएनजीएल कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार। पुणे शहरामध्ये 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन आहेत। एमएनजीएल प्रशासनाची माहिती। पुणे शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमामध्ये सुरू। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती। पुण्यामध्ये रोज 10,000 घरगुती सिलेंडर वितरित। 80% बुकिंग हे सिलेंडर ओटीपी प्रणालीद्वारे सुरू। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर जेवणाचं मोठं संकट। गॅस मिळत नसल्यानं अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळी मेस चालवतात। सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळचं जेवण बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। गॅस एजन्सी बाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात। गॅस एजन्सी बाहेर पोलीस आणि होमगार्डचे पथक। अनेक गॅस एजन्सीच्या माध्यमातून पोलीस संरक्षणाची मागणी। व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यानं धाराशिवमधील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणी। अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप। केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या महिला संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित। महापालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात। आजपासून शाळेमध्ये भोजनाच्या ऐवजी फळांचं वितरण। लातूरमध्ये हॉटेलिंगचा कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद। हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर। हॉटेल चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामधील संस्थांना पुरवठा प्राधान्यानं करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा। अनेक छोटे मोठे हॉटेल बंद। कामगारांना घरी बसून राहण्याची वेळ। सरकारनं व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। परभणीमध्ये घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर। पूर्णामध्ये 11 सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाकडून कारवाई। वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत 1 एप्रिलपासून कुठूनही रेशन घेता येणार। 1 एप्रिलपासून कोट्याचे निर्बंध हटणार। त्यामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध होणार। सर्व 8 खासदारांना राष्ट्रपतींकडून ब्रेकफास्टचं निमंत्रण। महायुतीचे सर्व लोकसभा राज्यसभा खासदार उपस्थित राहणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काही राज्यातील खासदारांना राष्ट्रपतींकडून निमंत्रण मिळणार असल्याची माहिती। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड। भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। 32 दिवसांच्या सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परतणार। महायुतीच जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती। भाजपची एसआर संदर्भात महत्त्वाची बैठक होणार। 17 मार्च रोजी भाजपकडून संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। भाजपचे सर्व आमदार, महापौर, उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूक मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा। कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता। कुंभमेळ्यातील अडचणी दूर करण्याबाबत होणार चर्चा।
आमदार रोहित पवार आज तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती रोहित पवार रेवंत रेड्डींना देणार. रोहित पवारांनी आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षावर आरोप केल्यानं भेटीला महत्त्व. महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये येणार. कॅबिनेट बैठकीमधील मंजुरीनंतर आज विधानसभेमध्ये पुनर्स्थापनार्थ मांडलं जाणार. लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधेयक. वाराणसीमधील मणिकर्णिका घाट पुरातत्व खात्यामध्ये येत नाही. केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण. मणिकर्णिका घाटाचा विकास करताना अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीचा अपमान झाल्यानं वाद निर्माण झाला होता. यावर विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. नागपूरसह राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवरच्या प्रश्नावर आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली जाणार. भाजपचे प्रवीण दटके, सुधीर मुनगंटीवार आणि इतर आमदार लक्षवेधी मांडणार. अवैध मोबाईल टॉवरमुळे निर्माण झालेल्या धोक्यांवर चर्चा होणार. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची रक्कम काही तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. 22व्या हप्त्याची रक्कम देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार. स्थायी समितीला हा अर्थसंकल्प सादर केला जाणार. 2025-26ला आर्थिक वर्षाचा 5,438 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन आयुक्त काय धोरण आखणार याकडे लक्ष. नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे दिनेश घुगे आणि संगीता बागुल यांची नियुक्ती. घुगे आणि बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं बिनविरोध निवड. कोल्हापुरातील कागलच्या करनूर गावामध्ये तणाव. व्हॉट्सअपवरील आक्षेपार्ह मेसेजमुळे गावात तणाव. तरुणाच्या एका गटाकडून तरुणाच्या घरावर दगडफेक. कागल पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा पाहणी. एटीएसचे अतिरिक्त महासंचालक नवल बजाज आणि फोर्स 1चे अतिरिक्त महासंचालक कृष्णप्रकाश यांनी केली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी. नागपूरच्या काटोलमधील एसबीएल कंपनीच्या 6 संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये 1 मार्चला स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये आतापर्यंत 24 कामगारांचा मृत्यू. पोलिसांनी एकूण 32 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. शेतीसाठी आरक्षित असलेल्या युरिया खताचा औद्योगिक वापर केल्याप्रकरणी एशियन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कृषी विभागाचा छापा. नागपूरच्या कळमेश्वर इथल्या एमआयडीसीमध्ये कंपनीवर छापा. 28 भरलेली तर 80 युरियाची पोती जप्त. कल्याणपूरमध्ये अनधिकृत मदरसा बांधकामावर पालिकेची धडक कारवाई. पोलीस बंदोबस्तात वाढीव बांधकामांवर कारवाई. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोहीम सुरू राहणार असल्याचा प्रशासनाचा इशारा. मालेगावात कॅन्सर प्रतिबंधक एचएमव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात. महापौरांनी पहिली लस घेतली. मालेगाव महानगरपालिकेच्या हारून अन्सारी रुग्णालयातून लसीकरण मोहिमेला प्रारंभ. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार. भाविकांच्या सुरक्षेसाठी 2015च्या तुलनेमध्ये पोलीस बळ दुपटीनं वाढलं. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सादर केला बंदोबस्ताचा आराखडा. यावेळेला 25,000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार. नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचे ढग दाटणार. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. कमाल तापमानामध्ये 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज. आखाती युद्धाचा भंडाऱ्यातील शेतकऱ्यांवर परिणाम. भंडाऱ्यामध्ये कृषी साहित्याच्या किमती 30 ते 40% वाढल्या. शेतकऱ्याचं खरीपाचं नियोजन बिघडणार. गोंदियामध्ये चेन स्नॅचिंग आणि बॅग चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी जेरबंद. आरोपींकडून 3 गुन्ह्यांचा उलगडा. 4 अल्पवयीन मुलांकडून जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये नेरे गावात श्री बालसिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला. कुस्ती स्पर्धेमध्ये 200 जणांचा सहभाग. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. यात्रेनिमित्त देवाच्या दर्शनासाठी गर्दी. त्यामध्ये पुन्हा हत्तीच्या कळपाचा धुडगूस. मोरगाव अर्जुनीमध्ये गोठणगाव परिसरामध्ये मका पिकाची नासधूस. वन विभागाकडून गावांना सतर्क राहण्याचा इशारा. गोंदियाच्या सौंदडमध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये घरफोडी. आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 6,81,000चा मुद्देमाल जप्त. आणखी 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. भंडाऱ्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात. कच्चा माल महागल्यामुळे प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्चही निघेना. इराण इस्रायल संघर्षाचा लहान मोठ्या उद्योगांवर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरटीईसाठी 358 जागांवर 1,076 विद्यार्थ्यांचे अर्ज. 18 मार्चपर्यंत आरटीईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाकडून योजना. नंदुरबारमध्ये सुझलान कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं टॉवर बंद आंदोलन. मोबदला न देता जमिनीवर अतिक्रमण केल्याचा सुझलान कंपनीवर शेतकऱ्यांचा आरोप. 15 दिवसांमध्ये न्याय न मिळाल्यास परिसरातील सर्व टॉवर कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा.
नंदुरबार शहरामध्ये अवैध गॅसवर धावणाऱ्या 70 रिक्षांवर आरटीओ विभागाची कारवाईच्या नंतर रिक्षा चालक आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी घेतली परिवहन अधिकाऱ्यांची भेट. शहरामध्ये रिक्षा चालवून देण्याची जिल्हा प्रमुखांची अधिकाऱ्यांना विनंती.